रोजच्या जीवनक्रमामध्ये जीवन नकोस असं करणारी एकमात्र गोष्ट म्हणजे कर्ज होय। हल्ली महागाईच्या युगात घर परिवाराच्या आवश्यकता पूर्ण करणे म्हणजे फार कठीण झाले आहे। महिन्याचे बजेट प्लॅनिंग, रोजचं राशन पाणी, औषध पाणी, मुलांचं शिक्षण अशा बऱ्याच खर्चामध्ये हातात काहीच उरत नाही। अशाच वेळेत एखादी अत्यावश्यक गोष्ट किंवा घटना समोर आल्यास कर्ज घेणं आवश्यक ठरतं। घेतलेल्या कर्जाने आलेली घटना ही तर टाळता येते, पण प्रश्न हा उभा राहतो, आता घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची? कारण ती परतफेड करत असताना नाकी दम येतो। जर आपण पण अशा परिस्थितीशी झुंजत आहात तर टेन्शन करत राहण्याची आवश्यकता नाहीये। काही असे महत्त्वाचे मुद्दे मी मांडतोय, त्यांना जर आपण योग्य प्रकारे पालन केलं तर कर्जाची समस्या ही राहणार नाही। आजवर बऱ्याच माझ्या ग्राहकांनी या गोष्टीचे पालन करून स्वतःला कर्जातून मुक्त केलंय, शिवाय आज ते सुंदर आयुष्य जगत आहेत। पाहूयात कोणते असे उपाय आहेत जे कर्जाची समस्या सोडवण्यासाठी नक्कीच मदत करतील। पण तत्पूर्वी मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आहे, कृपया वास्तू मनोज या आपल्या YouTube चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करावं। जर आपणास वारंवार कर्ज घेण्याची आवश्यकता भासत असेल आणि फेडताना त्रास सतत निर्माण होत असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कर्जाचे हप्ते किंवा कोणत्याही बिलाची रक्कम मंगळवारी द्यायला सुरू करा। याने काही काळातच आपले पैशा संदर्भातील प्रश्न सुटायला मदत होईल, घरात पैसा टिकायला सुरुवात होईल, सोबतच माता लक्ष्मी घरामध्ये वास करेल। यापुढे जर आपणास कधी कर्जाची समस्या आलीच तर ती रविवारी, मंगळवारी किंवा शनिवारी तसंच अमावस्येला कधीही घेऊ नका, कारण हे दिवस कर्जासाठी तितकेसे शुभ नाही आहेत। कर्जासाठी आपली वास्तू ही सुद्धा तितकीच कारणीभूत आहे। आपल्या वास्तूचा दरवाजा जर चुकून नैऋत्य दिशेत आला असेल तर अशा व्यक्तींना कर्ज तर पटकन मिळतं, पण चुकवताना मात्र नकोसं असं होतं। त्यामुळे शक्यतो नैऋत्य दिशेतील दरवाजा असलेलं घर घेऊ नका। असल्यास वास्तुतज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा। वास्तूतील टॉयलेट जर नैऋत्य दिशेत असेल तर सुद्धा कर्जाची परिस्थिती निर्माण होते, वास्तू सल्ला नक्की घेतला पाहिजे। सोबतच वास्तूतील कर्जाची समस्या दूर करण्यासाठी घरात, ऑफिसमध्ये उत्तर दिशेत कुबेर आणि माता लक्ष्मीची प्रतिमा स्थापन करावी। नियमितपणे पूजा अर्चा करावी, ज्याने कर्जातून मुक्त होण्यास मदत होईल। आपल्या वास्तूमध्ये जेवण झाल्यानंतर उष्टी भांडी ही सिंक मध्ये साठवून ठेवू नका। आपल्या वास्तूत दक्षिण, पश्चिम, नैऋत्य जागेत जास्तीत जास्त जडपणा निर्माण करा। इथे जास्तीत जास्त फर्निचर्स अलाइन करून घ्या आणि पूर्व ते उत्तर ह्या दिशेत जास्त जडत्व निर्माण करू नका। इथे सुटसुटीतपणा जास्त ठेवा। ह्यामुळे वास्तूतील ऊर्जा लहरी या सकारात्मक होऊन वाहू लागतात आणि कर्जाची समस्याच निर्माण होत देत नाहीत। आपल्या वास्तूत असलेला कचऱ्याचा डब्बा उत्तर दिशेत तर नाही ना, हे सुद्धा पाहून घ्यावा। जर तो तिथे असेल तर त्याला वायव्य दिशेमध्ये शिफ्ट करून घ्यावा। आपल्या वास्तूत साठलेला कचरा हा सायंकाळच्या वेळेस फेकू नका, याने माता लक्ष्मी रुष्ट होते। आपल्या वास्तूच्या उत्तर दिशेमध्ये निळसर आणि हिरवट असे रंगांचा वापर करावा। या दिशेमध्ये लाल रंगाचा वापर होता कामा नये। तसेच या दिशेमध्ये असलेलं किचन किंवा किचनचा चुला हा सुद्धा कर्जाला कारणीभूत ठरू शकतो। उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे, त्यामुळे शक्यतो या दिशेत पाणी ठेवणे उत्तम होय। मात्र ओव्हरहेड वॉटर टँक इथे असता कामा नये, कारण ती जडत्व निर्माण करते। आपल्या वास्तूमध्ये उत्तर ते पूर्व या दिशेमध्ये जुने पुराणे सामान आले असल्यास तिथे नकारात्मकता वाढते, ऊर्जा क्षय पावायला लागते। या दिशेला जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा। आपल्या वास्तूच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही मोठं खांब, पिल्लर, मोठे झाड, नाले नसावेत, याने घरातील ऊर्जेचा प्रवाह थांबतो आणि कर्जाच्या समस्या निर्माण व्हायला लागतात। प्रयत्न करा की दरवाजासमोर स्वच्छता असावी, कोणत्याही प्रकारची बाधा नसावी। अजून एक आध्यात्मिक उपाय म्हणजे मंगळवारच्या दिवशी हनुमंताला शेंदूर चढवायला सुरुवात करा, याने सुद्धा कर्जातून मुक्त व्हायला मदत होते। आजवर मी माझ्या वास्तू प्रॅक्टिसमध्ये ज्या ज्या घरामध्ये कर्जांची समस्या निर्माण झालेली तिथे ह्या उपायांना वापरलेला आहे आणि बऱ्याच ग्राहकांना याचा सकारात्मक प्रभाव मिळालेला आहे। व्हिडिओ आवडले असल्यास कृपया आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करावं आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं। धन्यवाद।